हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 15 फेब्रुवारी 2022चा लोकसत्ता बघतोय आणि विशेष करून हे जे डिस्कशन असतं ते स्पर्धा परीक्षा करणारे आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना केंद्रीभूत मानून असतं. म्हणजे एकंदरीत स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून ज्या काही न्यूज महत्वाच्या आहेत, जो काही न्यूज पेपरमधला मजकूर महत्वाचा आहे तो आपण सखोल डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात करूया मग 15 फेब्रुवारी 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूज पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज आहे ती अर्थशास्त्राच्या दृष्टीतून खऱ्या अर्थानं खूप महत्वाची आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचं कारण हे की शेअर मार्केट जे आहे ते खूप 3% जवळजवळ घसरलेलं आपल्याला पाहावयास मिळालं. आणि तो जो परिणाम आहे तो विशेष करून तेल व दर जे वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत ते कारण समजलं जाते. त्याचबरोबर महत्वाचं आंतरराष्ट्रीय कारण जे आहे ते रशिया युक्रेन जो तणाव सुरू आहे तो तणाव खरं तर ते सुद्धा एक महत्वाचं कारण समजलं जातं. त्यामुळं या न्यूजच्या अंतर्गत आपल्याला पहिली तर गोष्ट आंतरराष्ट्रीय लेवलला जो रशिया युक्रेन संघर्ष सुरू आहे त्या रशिया युक्रेन संघर्षाविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे, जी की ढोबळमानाने मी तुम्हाला इथंच देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा पहिला की पॉईंट आहे. दुसरा की पॉईंट काय तर ज्या ऑइल प्राइसेस वाढत आहेत ना ते ऑइल प्राइसेस वाढण्यासाठी, ऑइलच्या किमती वाढण्यासाठी काय काय कारणं असू शकतात याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. तर विशेष करून मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल ज्याला आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये कच्चं तेल आपण म्हणतो. हे कच्चं तेल विशेष करून इराण सारख्या देशांकडून आपण आयात करत असतोय आणि त्या जर देशांनी किमती वाढवल्या तर ऑब्वियस आहे भारतामध्ये सुद्धा त्याच्या किमती वाढणार, कारण आयातीचं साधनच आपलं कोण आहे, इतर कंट्रीज आहेत. त्यामुळे त्या देशांमध्ये ज्या काही घडामोडी घडतील त्याचा परिणाम आपल्या देशातील तेलाच्या किमतीवर सुद्धा होणार आहे. त्यामुळे तो एक महत्वाचा परिणाम असू शकतो की तेलाच्या किमती ज्या आहेत त्या वाढत आहेत आणि ऑब्वियस आहे त्याच्यामध्ये महागाई होणं म्हणजे अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होणं हे ऑब्वियस आहे. त्यामुळे आपल्याला त्याचे आणखी काय काय परिणाम असतात ते डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आणि पहिला रशिया युक्रेनचा राहिला, रशिया युक्रेनचा मुद्दा तो इथंच मी चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते जे काही प्रकरण आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेता येईल. बघूया आपण, समजावून घेऊया नेमका रशिया युक्रेन संघर्ष काय आहे, त्याच्यामध्ये इतर कोणकोणते स्टेक होल्डर आहेत बघूयात आपण. इथं आपण गुगल मॅपच्या माध्यमातून वर्ल्ड मॅप बघू शकतोय. पहिल्यांदा आपल्याला लोकेशन समजून घेणं गरजेचं आहे. इंडियापासून रशियाचं कशा पद्धतीने आहे, युक्रेनचं कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर युएसए सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा स्टेक होल्डर मानला जातोय. त्यामुळे युएसएचं सुद्धा लोकेशन चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा इंडिया आपलं इथं पाहावयास मिळतं आपल्याला, आणि इथून या ठिकाणी आपण गेलो तर इथं आपल्याला युक्रेन ही कंट्री आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी कर्सर जर तुम्हाला दिसत असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला युक्रेन कंट्री दिसू शकत असेल, आणि इथून या ठिकाणी गेला तर इकडे आपल्याला रशिया ही कंट्री पाहावयास मिळते. आणि बाकी युएसएचं लोकेशन बघायचं झालं तर इथं आपल्याला युएसएचे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचं लोकेशन पाहावयास मिळते. मग आता युक्रेनचं जे काय मॅप आहे तो जर झूम इन करून बघितला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजू शकेल की इथं युक्रेनचा मॅप आहे आणि त्याच्यामध्ये क्रिमिया एक एरिया आहे क्रिमियाचा. तो क्रिमियाचा एरिया हा आहे जो की ब्लॅक सी मध्ये आहे. आणि इकडं जे हा सी आहे ना, इकडे छोटासा आपल्याला भाग दिसतोय तो सी ऑफ ओझो म्हणून ओळखला जातो. म्हणजे ओझोचा सी म्हणून त्याला, ओझोचा समुद्र म्हणून त्याला ओळखलं जातो. झूम इन करून जरी बघितलं तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचा एरिया पाहावास मिळेल. आणि हा जो क्रिमियाचा एरिया आहे, खरं तर युक्रेनचा आणि रशियाचा वाद या क्रिमियाच्या एरियापासून खऱ्या अर्थानं सुरू होतो. आता इथं मॅप खऱ्या अर्थानं आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेतला. आता तुम्हाला होल मॅटर नेमकं काय आहे, का वाद चालू आहे त्यांचा, आणि जागतिक आता सगळ्यात जास्त वादाचा मुद्दा तो का आहे तो चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो. हा युक्रेनचा झूम स्वरूपातला मॅप तुम्ही बघू शकता. म्हणजे झूम करून जो मॅप आहे तो तुम्हाला इथं डिटेलमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आणि विशेष करून रशिया आणि युक्रेन मधला जो संघर्ष आहे तो विशेष करून युक्रेनच्या या बाउंड्रीवरती सुरू असलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतो. कारण ही जी बाउंड्री आहे ते विशेष करून रशियाला शेअर होताना आपल्याला पाहावयास मिळते. आणि याच बाउंड्रीवरती रशियानं काय केलं तर आपले ट्रूप्स जे आहेत 1 लाखापेक्षा जास्त फोर्सेस त्या रशियानं इथं डिप्लॉय केले. आणि त्याचबरोबर वेगवेगळे वेपन्सचे मोठमोठे आहेत, तिथं तुम्ही चित्रामध्ये दाखवण्याचा इथं प्रयत्न केलाय. रणगाडे वगैरे वेगवेगळे वेपन्स त्यांनी खरं तर इथं डिप्लॉय करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे टोटली युक्रेनला घेरण्याचा प्रयत्न केलाय. मग ते इथं क्रिमियाच्या एरियामध्ये डिप्लॉयमेंट असू द्या किंवा या बाउंड्री लाईनवरती डिप्लॉयमेंट त्यांची सैनिकांची असू द्या, त्याचबरोबर बेलारुस कंट्री जी आहे त्या कंट्रीच्या माध्यमातून सुद्धा सैनिक डिप्लॉयमेंट करण्याचा रशियानं प्रयत्न केलाय. म्हणजे एकंदरीत युक्रेनला टोटली
घेरले गेले रशियानं. मग आता हा वाद जो आहे तो वाद कुठून सुरुवात होतो, तर हा जो वाद आहे तो 2014 पासून खऱ्या अर्थानं जास्त प्रकर्षामध्ये यायला सुरुवात होतो. तसा वाद अगोदरपासूनच होता, परंतु प्रत्यक्षात लढाईला सुरुवात कधी झाली तर 2014 पासून झाली असं म्हणू शकतो. कारण त्याचं क्रिमिया हा एरिया आहे. इथं क्रिमियाचा एरिया जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जो एक आयलँड आहे तो खरं तर क्रिमिया म्हणून ओळखला जातो. आणि हा क्रिमिया 2014च्या अगोदर युक्रेनचा अविभाज्य घटक, अविभाज्य भाग मानला जायचा. परंतु 2014 मध्ये काय झालं तर रेफरेंडमच्या नावाखाली, रेफरेंडम म्हणजे बहुमत घेणं तिथल्या लोकांचं, या बहुमताच्या नावाखाली क्रिमियावरती रशियानं कब्जा केला. हा क्रिमिया हा भाग युक्रेनचा असून सुद्धा त्यांच्या शक्तीच्या जोरावरती, सैन्याच्या जोरावरती त्यांनी खऱ्या अर्थानं क्रिमियावरती कब्जा केला. आणि त्याला नाव काय दिलं गेलं, रेफरेंडमचं. म्हणजे रशियाचं आता सुद्धा मत असं आहे की या क्रिमियाच्या लोकांचं मत होतं की आम्हाला रशियासोबत जोडलं जायचंय, त्यामुळे आम्ही बहुमत तिथं घेतलं आणि बहुमतामध्ये लोकांनी रशियाकडून कौल दिला. अशा पद्धतीचं जे जस्टिफिकेशन आहे त्याचं ते रशियानं दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तशा पद्धतीने 2014 मध्ये त्यांनी क्रिमियावरती कब्जा केला होता. परंतु त्याच्याविषयी सुद्धा अनेक वाद आहेत की हे जे रेफरेंडम घेतले गेले त्याचे जे आकडेवारी आहे ती फेक आकडेवारी वगैरे त्यांच्यावरती आतापर्यंत टीका होत आली. आणि त्याची जर हिस्ट्री बघितली तर ती कुठंतरी सत्यता असलेली आपल्याला त्याच्यामध्ये पाहावयास मिळते. कारण का तर त्याचे जे रिअल आकडेवारी आहेत ते रशियाच्या एका ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश केले गेले होते आणि काही कालांतरानं ते डिलीट केले गेलं, ते काढून टाकण्यात आलं त्या वेबसाईटवरून. आणि त्या ओरिजिनल आकडेवारीमध्ये क्रिमियाच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे रशियाकडे जाण्याचा कौल दिला नव्हता, तर त्यांनी युक्रेनमध्येच राहण्याचा कौल दिला होता. अशा प्रकारची आकडेवारी होती ती. परंतु ती आकडेवारी हटवण्यात आली आणि रशियानं स्वतः मॉर्फिड केलेली आकडेवारी त्याच्यामध्ये टाकण्यात आली. त्यामुळे सुद्धा खूप कॉन्ट्रोवर्सी झाली होती. परंतु रशियाने ते कोणाचंही ऐकलं नाही, क्रिमियावरती स्वतःचा कब्जा प्रस्थापित केला 2014 मध्ये. आणि तिथून खरं तर वाद युक्रेन आणि रशियामध्ये जास्त वाद व्हायला सुरुवात केली, प्रत्यक्षात लढाई व्हायला सुरुवात झाली. मग त्यानंतर आता काय झाले तर आता युक्रेनच्या या बाउंड्री लाईनवरती रशियानं काय केले तर सैनिक डिप्लॉयमेंट केले. आणि हे आतापासून नाही, हे वर्ष 2 वर्ष झालं जास्त वादाचा मुद्दा ठरतोय. कारण याच्यामध्ये युक्रेनचे अनेक सैनिक मारले सुद्धा गेले, जखमी झाले. तशीच परिस्थिती जी आहे ती रशियाची आहे. परंतु जास्त नुकसान कोणाला होतंय तर युक्रेन या कंट्रीला याचं जास्त नुकसान होतंय. कारण रशिया जो आहे तो आपल्या शक्तीच्या जोरावरती युक्रेनवरती कब्जा करण्याचं ठरवतोय, म्हणजे कब्जा करण्याचा प्रयत्न करतोय. मग तुम्ही म्हणाल असं काय रशिया करतोय, याला काय ठोस कारण आहे आणि जगातले इतर देश जे आहेत ते का जास्त याच्यावरती बोलू शकत नाही, तर त्याला एक कारण महत्वाचं काय, हा जो युक्रेन हा देश आहे, हा युक्रेन हा देश पहिल्यांदा रशियाचा एक अविभाज्य भाग होता. म्हणजे हा युक्रेनचं कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नव्हतं, हा रशियाचाच भाग मानला जायचा. परंतु त्यानंतर काय झालं तर युक्रेनमधल्या लोकांनी प्रोटेस्ट करायला सुरुवात केली आणि रशियापासून आम्हाला वेगळं व्हायचंय आणि युरोपियन युनियनमध्ये जायचं. युरोपियन युनियन म्हणजे काय तर युरोपियन कंट्रींचा जो समूह आहे, त्या युरोपियन कंट्रींचा समूह म्हणजे आम्हाला एक युरोपियन कंट्री बनायचं आहे असं त्या लोकांनी मत व्यक्त केलं. त्याच्याशी रिलेटेड प्रोटेस्ट होते त्यांनी करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे काय झालं तर युक्रेनला रशियामधून स्वातंत्र्य मिळालं असं आपण म्हणू शकतो. रशियामधून युक्रेन बाहेर पडला. परंतु आता जसं की उजव्या विचारसरणीचे लोक असतात तसेच डाव्या विचारसरणीचे सुद्धा लोक असतात, तशीच मिड आयडिओलॉजी सुद्धा लोक असतात, मध्यस्थ विचारसरणी जी असते त्याची सुद्धा लोक असतात. तशाच पद्धतीने इथं काय झालं, जसं युक्रेन एक स्वतंत्र देश पाहिजे असं म्हणणारे लोक होते, तशाच पद्धतीचं आम्हाला रशियासोबतच जोडलेलं राहायचं आहे असं म्हणणाऱ्या लोकांचा सुद्धा एक समूह होता. आणि तो समूह आजपर्यंत युक्रेनमध्ये कार्यरत आहे. म्हणजे त्यांचं असं मत आहे की आम्हाला रशियासोबतच जोडलं जायचंय. मग त्याच्यामध्ये विशेष करून एरिया कोणता येतो तर दोस्तान हा एरिया खऱ्या अर्थानं दोनबाज हा एरिया खऱ्या अर्थानं आपल्याला पाहावास मिळतो की तिथं सेपरेटिस्ट लोक आहेत. म्हणजे त्या लोकांचं मत असं आहे ते युक्रेन सरकारला आपलं सरकार मानत नाही. त्यांचं सरळ मत आहे की आम्ही रशियाचा अविभाज्य भाग होतो आणि आम्हाला रशियाचाच अविभाज्य भाग राहायचा आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून जे दोनबाज एरिया आहे त्याच्यातला लोहान्स्क आणि डोनेट्स्क हे जे 2 एरिया आहेत इथं खूप मोठ्या प्रमाणात सेपरेटिस्ट ऍक्टिव्हिटी चालतात. आणि या सेपरेटिस्ट लोकांना मदत करण्याचं कार्य कोण करतंय तर रशिया करतोय. कारण ऑब्वियस आहे रशियाला काय करायचंय, युक्रेन वरती कब्जा करायचा आहे. त्यामुळे या सेपरेटिस्ट लोकांना आतापर्यंत रशिया सगळं काय पुरवत आलंय.
मग त्यांना पैशाची गरज असू द्या, त्यांना शस्त्रास्त्रांची गरज असू द्या, त्यांना संरक्षणाची गरज असू द्या, सगळी गरज रशिया पुरवत आली. म्हणजे एकंदरीत रशिया आता सुद्धा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर रशियाचं मत असं आहे की युक्रेनमधल्या लोकांनी ठरवायचं आहे की त्यांना कुठं जायचंय, आणि लोकांचं ठाम मत असं आहे की त्यांना रशियाचा एक भाग व्हायचा आहे, रशियाचा अविभाज्य भाग व्हायचा आहे. असं व्लादिमीर पुतीननी सुद्धा अनेक वेळा अशा पद्धतीचे लेख दिलेले आहे तिथल्या ऑफिशियल न्यूजपेपरमध्ये. अशा पद्धतीचं ऑफिशियल स्टेटमेंट सुद्धा त्यांच्याकडून आलेलं आहे अनेक वेळा. आणि त्याच्यामध्ये आता सुद्धा ते काय म्हणतात की युक्रेन ही जरी स्वतंत्र कंट्री असली तर तिथले लोक जे आहेत ते रशियन आहेत, ते स्वतःला रशियन मानतात. त्यामुळे खरं तर त्यांना रशियाचा अविभाज्य भाग व्हायचा आहे आणि त्यांचं ठाम मत असं आहे. त्यामुळे त्यांच्या मतांचा आपल्याला रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि त्यांच्या मतांचं, त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ती करण्यासाठी जर युद्धाची गरज पडली तर रशिया युद्ध सुद्धा करेल, अशा प्रकारचं स्टेटमेंट सुद्धा त्यांच्यामध्ये आलेलं त्यांच्याकडून आपल्याला अनेक वेळा पाहावंच मिळालं. म्हणजे एकंदरीत युक्रेन आणि रशियाचा जो वाद आहे त्याची हिस्ट्री ही आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष करून आता काय झाले तर युक्रेनचा आणि रशियाचा जो वाद आहे तो विकोपाला गेलाय आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की येणाऱ्या काळामध्ये जसं क्रिमिया रशियानं हस्तगत केला, क्रिमियावरती रशियानं कब्जा केला, तशाच पद्धतीचा कब्जा टोटल युक्रेनवरती तरी रशिया करेल, किंवा युक्रेनच्या या बाउंड्री लाईनवरच्या बॉर्डरवरच्या भागावरती तरी रशिया करेल. त्याच्यामध्ये नायपर रिव्हर जे आहे, नायपर रिव्हर ज्याला म्हटलं जातं, ती रिव्हर सुद्धा महत्वाचे. हा जो टोटल भाग आहे तो डिवायडेशनच खऱ्या अर्थाने ही रिव्हर काम करते. त्यामुळे नायपर रिव्हर जी आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि या कब्जा एरियावरती ते करू शकतात. म्हणजे युरोपियन एका कंट्रीवरती जर रशियाचा कब्जा झाला तरी जगामध्ये इतिहासामध्ये नोंद करण्यासारखी ही गोष्ट आहे. इतिहासामध्ये एक इतिहासात बदलणारी खरं तर ही गोष्ट आहे, एखाद्या कंट्रीवरती कब्जा करणं. आणि मग त्याच्याशी रिलेटेड काय झालं तर युएसएनं आपला जो पाठिंबा आहे तो डायरेक्ट युक्रेनला बहाल केला. म्हणजे युएसए आता युक्रेनच्या पाठीशी आहे. त्याचबरोबर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जे आहे, ज्याला आपण नाटो म्हणतो, त्या नाटोनं सुद्धा आपला डायरेक्ट पाठिंबा युक्रेनला दर्शवलाय. आणि विशेष करून ही जी नाटो संघटना आहे, नाटो ही संघटना आहे, ही जी संघटना आहे ती विशेष करून लष्करी संघटना आहे, लष्करी अलायन्स आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत 30 कंट्री इन्व्हॉल्व्ह आहेत, 30 कंट्री त्याचे सदस्य आहेत. आणि या 30 कंट्री असं मानतात की या 30 कंट्रीपैकी एका जरी कंट्रीवरती कोणी इतर कंट्रीनं हमला केला, कुठल्या इतर शक्तीनं हमला केला, तर तो हमला आमच्या सगळ्यांवरती, त्यामुळं आम्ही सगळेजण, असं जर कोणत्या एका कंट्रीवरती घडत असेल तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करेल. आणि विशेष करून नाटोची स्थापना झाली ती रशियाचा प्रतिकार करण्यासाठी. त्यावेळेस ते युएसएसआर होतं, रशियाला युएसएसआर म्हटलं जायचं. आणि त्या धर्तीवरतीच त्या नाटोची स्थापना झाली. त्यामुळं रशियाचा नाटोचा 36चा आकडा असं आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो, पहिल्यापासूनच, युक्रेनच्या संघर्षाच्या अगोदरपासूनच. आणि त्यामुळे आता नाटो काय आहे, आणि विशेष करून नाटो युक्रेनला सपोर्ट का करते तर युक्रेननं याच्या अगोदर 2 वेळा अशी इच्छा व्यक्त केली की आम्हाला नाटोचा अविभाज्य भाग बनायचा, म्हणजे नाटोची सदस्य म्हणजे मेंबरशिप आम्हाला पाहिजे, असं युक्रेननं म्हटलंय. आणि नाटोनं सुद्धा त्यांचं वेलकम केले की तुम्हाला कधी सदस्य बनवलं जाईल नाटोचं. आणि यालाच विरोध रशियाचा वारंवार करताना आपल्याला पाहावयास मिळतो. कारण रशियाला माहिती आहे की युक्रेन जर नाटोचा सदस्य होत असेल तर त्याच्यावरती कब्जा करणं कठीण होऊन बसेल आपल्याला, कारण बाकी नाटो त्यांच्या पाठीशी उभंच राहणार आहे. आणि आता सुद्धा नाटोने तेच कृत्य केले, युक्रेनच्या पाठीमागे नाटो पण उभा आहे आणि युएसए सुद्धा उभा आहे. त्यामुळे आता युक्रेन बाजूला राहिलाय आणि संघर्ष रशिया, नाटो, युएसए यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आपल्याला पाहावयास मिळते. आणि रशियाची आणखी एक अलाई कंट्री कोणती मानली जाते तर ती आहे चायना. चायनानं सरळ पाठिंबा जो आहे तो रशियाला दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे त्या 2 कंट्री एकत्र महासत्ता कंट्री म्हणू शकतो आपण, त्याला एकत्र आल्यात. आणि इकडे युएसए, नाटो या महत्वाचे स्टेक होल्डर जे आहेत ते एकत्र आलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे खऱ्या अर्थानं म्हटलं जाते की कदाचित तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता आहे. हा एकंदरीत हिस्ट्री आहे रशिया युक्रेन संघर्षाची. ती सगळी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, म्हणून तुम्हाला डिटेलमध्ये मी तुम्हाला ते समजावण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज कोणते बघूयात. हा जो इश्यू आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता जर हे टोटल तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला हे सगळं समजून घेता आलं असेल व्यवस्थितरित्या. आता तुमच्या लक्षातून हे अजिबात जाणार नाही, एकंदरीत मुद्दा तुम्हाला समजला असेल आता. त्यामुळे पुढची महत्वाची न्यूज बघूया. याच्यामध्ये एवढंच इम्पॉर्टंट होतं. विशेष करून रशिया युक्रेन संघर्ष आत्ताचा सगळ्यात जास्त आंतरराष्ट्रीय लेवलला गाजणारा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणं गरजेचं होतं. बघूयात पुढची महत्वाची न्यूज कोणती आहे.
पुढची न्यूज आहे ती हिजाब प्रकरणाशी रिलेटेड असलेले आपल्याला पाहावयास मिळते. हे जे हिजाब प्रकरण आहे ते अगोदरच्या 2 ते 3 लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितले. फक्त याच्यामध्ये आता नवीन वळण काय निर्माण झाले, तर हा मुद्दा जो आहे तो जसं की मी तुम्हाला सांगितलं हायकोर्टामध्ये सुरू आहे. कर्नाटक हायकोर्टामध्ये हा मुद्दा सुरू आहे आणि कर्नाटक हायकोर्टामध्ये याचिकाकर्त्यांनी पिटिशन ज्यांनी केलेली आहे त्यांनी सांगितलंय की अशी मागणी केली खऱ्या अर्थानं की हिजाब वापरण्याची परमिशन द्यावी आणि तो हिजाब गणवेशाच्या कलरचा आम्ही वापरायला तयार आहोत अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एकंदरीत युनिफॉर्मचा कलर जो आहे तो त्या कलरचा आम्हाला हिजाब वापरण्याची परमिशन द्यावी अशा प्रकारची परमिशन त्यांनी कोर्टाकडे मागितलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. मग आता त्या अनुषंगाने तुम्हाला अगोदर पण मी सांगितलं की पॉईंट आपल्याला काय बघायचे, तर पहिला तर फ्रीडम ऑफ रिलिजनचा मुद्दा बघायचा आपल्याला, जो कलम 25 मध्ये आपल्याला दिलाय. भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 मध्ये आपल्याला दिलाय. मग तो फ्रीडम ऑफ रिलिजन म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा आपल्याला काय सांगतो नेमकं ते डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करून ठेवायचा. आणि विशेष करून हा जो अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे आपल्याला 12 ते 35 मध्ये जे काही मूलभूत अधिकार दिलेत भारतीय राज्यघटनेमध्ये 12 ते 35 कलम जे आहे त्याच्या अंतर्गत आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले. त्यामुळे ते मूलभूत अधिकार नेमके काय काय दिलेत आपल्याला याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा आहे. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि दुसरा की पॉईंट काय, तर सेक्युलरिझम काय आहे, सेक्युलर कंट्री म्हणजे कशी कंट्री, धर्मनिरपेक्ष देश म्हणजे काय याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. सेक्युलरिझमचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. धर्मनिरपेक्षता ही कन्सेप्ट जी आहे आपली ती कन्सेप्ट आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये दिली, प्रिअम्बलमध्ये दिली. त्यामुळे तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. विशेष करून ही कन्सेप्ट धर्माशी रिलेटेडच आहे. त्यामुळे आपल्याला सेक्युलर ही कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. नेमकं धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हे 2 की पॉईंट अनेक वेळा मी अगोदर पण सांगितले, आता पण सांगतोय, डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याला टच करणारा क्वेश्चन कदाचित विचारला जाऊ शकतो. त्यामुळे डिटेलमध्ये याचा अभ्यास करून ठेवा. पुढची न्यूज आहे ते पिकाशी रिलेटेड आहे. विशेष करून ज्वारीचे पीक जे आहे त्याच्यामध्ये 32% घट झालेली आहे. असं विशेष करून हे राज्याविषयी बोललं जाते, देशाची न्यूज नाही, ही राज्याविषयी. महाराष्ट्र राज्यामध्ये ज्वारीचं पीक जे आहे ते 32% त्याच्यामध्ये घट झालेली आपल्याला पाहावयास मिळते असं सांगणारी ही खरं तर न्यूज आहे. परंतु हे जे ज्वारीचं पीक आहे ते रब्बी पीक आहे. मग आता जॉग्राफीच्या दृष्टीतून ॲग्रिकल्चरच्या दृष्टीतून आपल्याला 2 महत्वाच्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. एक तर 2 हंगाम असतात, एक तर रब्बी हंगाम असतो आणि दुसरा खरीप हंगाम असतो. मग आपल्याला याच्यामध्ये अभ्यास काय करायचा आहे की रब्बी हंगामामध्ये घेतली जाणारी पिकं कोणकोणती आहेत याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिकं कोणती आहेत याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या 2 गोष्टी डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. याच्या दृष्टीतून या 2 गोष्टी खूप महत्वाच्या होऊन बसतात. आणि याच्यावरती अनेक वेळा क्वेश्चन सुद्धा प्रिव्हियस इयर जर बघितला आपण कंबाईन किंवा एमपीएससी याच्या अगोदर क्वेश्चन सुद्धा अनेक वेळा विचारले गेलेत या सब्जेक्टवरती. त्यामुळं रब्बी हंगामात घेतली जाणारी पिकं कोणकोणती आहेत ती पिकं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रमुख पिकं लक्षात ठेवली तर मोर दॅन सफिशियंट आहे. आणि खरीप हंगामामध्ये कोणती महत्वाची पिकं घेतली जातात हे डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती म्हणजे राष्ट्रीय कालिदास सन्मानाशी रिलेटेड न्यूज आहे. राष्ट्रीय कालिदास सन्मान हा मध्य प्रदेश शासनाच्या वतीनं दिला जाणारा भारतातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च सन्मान मानला जातो. विशेष करून राष्ट्रीय कालिदास सन्मान 2020 खऱ्या अर्थानं आता प्रदान केला गेलाय प्राध्यापक वामन केंद्रे यांना. विशेष करून हा जो प्रदान सोहळा पार पडला तो भोपाळ येथील भारत भवनमध्ये हा पार पडला. त्याचबरोबर हा कुणाच्या हस्ते दिला गेला तर मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांच्या हस्ते हा खरं तर पुरस्कार दिला गेला, सन्मान दिला गेला आणि त्याच्यामध्ये प्रधान सांस्कृतिक सचिव शिवशेखर शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. हे सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विशेष करून त्यांचं कोणतं कार्य असं आहे की त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय, तर भारतीय रंगभूमीवर जे त्यांनी काम केलं, योगदान दिलं, त्या योगदानाबद्दल खऱ्या अर्थाने त्यांना तो पुरस्कार प्रदान केला. अनेक प्रकारच्या नाटकांचं दिग्दर्शन केलं, नाटकं बसवली, अनेक वंचित घटक आहेत त्यांना या कलेमध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न त्यांनी त्यांच्याद्वारे खरं तर केलं गेलं. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली 8वे थिएटर ऑलिम्पिक भारतात पार पडले होते विशेष करून, त्यामुळे सुद्धा त्यांना जास्त सन्मानित केले गेले. त्याचबरोबर त्यांनी जी विशेष करून नाटकं बसवली आहेत, त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं जी आहेत ती नाटकं खऱ्या अर्थानं इथं महत्वाची दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात. अनेक नाटकांची यादीच इथं खऱ्या अर्थानं दिली. त्यामुळे ही जी यादी आहे ती चांगल्या पद्धतीनं तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आता मी हे सगळं तुम्हाला काही सांगत बसत नाही, परंतु हे जे
नाटकं आहेत ती मी अंडरलाईन करून दाखवलेली आहेत, ती डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. आणि विशेष करून वामन केंद्रे जे प्राध्यापक आहेत यांच्याविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. आणखी कोणते पुरस्कार त्यांना मिळाले असतील तर त्याची सुद्धा लिस्ट तुमच्याकडे डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्यामुळे तशा पद्धतीने सुद्धा अभ्यास करून ठेवा. बाकी विशेष म्हणजे काय, राष्ट्रीय कालिदास सन्मान जो आहे त्या सन्मानाशी रिलेटेड डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा. आतापर्यंत किती जणांना दिला गेलाय, पहिला, दुसरा, तिसरा कुणाला दिला गेला होता, आणि शेवटचा यांच्या अगोदर 3 जण कोण होते की त्यांना दिला गेलाय, ती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला खरं तर असायला पाहिजे. म्हणजे खालून 3 माहिती पाहिजे आणि वरून 3 माहिती पाहिजे, आपल्या भाषेत असं म्हणू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काय नाहीये. त्याचबरोबर क्वाडची मीटिंग पार पडली. क्वाड हा एक ग्रुप आहे, विशेष करून त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया आहे, जपान आहे आणि अमेरिका आहे. ह्या 4 कंट्रींचा मिळून क्वाड हा ग्रुप बनलाय आणि त्याची मीटिंग पार पडली. आणि त्याच्यामध्ये विशेष करून मुद्दा युक्रेन आणि रशियाचा संघर्ष आहे तो सुद्धा मुद्दा बोलला गेला. त्याचबरोबर वॅक्सिनशी रिलेटेड डिस्कशन झालं गेलं आणि इनडिरेक्टली चायनाचं नाव न घेता चायनाचा जो हस्तक्षेप इलिगल असतो साऊथ चायना सी मध्ये किंवा लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये, त्याच्यावरती सुद्धा चर्चा झाली. त्याचबरोबर पॅसिफिक ओशनमध्ये, पॅसिफिक समुद्र जो आहे त्या समुद्रामध्ये सहकार्य डेव्हलप कशा पद्धतीने आपण करू शकतो, व्यापारामध्ये सहकार्य कशा पद्धतीने वाढवू शकतो, याच्यावरती सुद्धा याच्यामध्ये चर्चा झाली आपल्याला पाहावयास मिळेल. त्याचबरोबर हिंद प्रशांत महासागराचा जो एरिया आहे म्हणजे इंडो पॅसिफिक रिजन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या एरियाविषयी सुद्धा याच्यामध्ये विशेष करून चर्चा झाली. त्यामुळं या क्वाड विषयीची आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. याच्यावरती कसंही पद्धतीनं क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे या क्वाड विषयीची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्ही चांगल्या पद्धतीने काढून ठेवा, जेणेकरून याच्यावरती जर क्वेश्चन फॉर्म झाला तर तुम्हाला तो चांगल्या पद्धतीनं सॉल्व्ह करता येईल. पुढची न्यूज आहे ती इस्रोशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावास मिळते. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याला म्हटलं जातं, मराठीमध्ये त्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हटलं जातं. विशेष करून या संस्थेनं 3 महत्वाचे उपग्रह अवकाशात प्रस्थापित केलेले आहेत. त्याचं उड्डाण पहाटेच्या सुमारास झालं सोमवारी असं म्हटलं जाते. त्याच्यामध्ये EOS हा मोठा उपग्रह आहे, EOS-04 त्याला म्हटलं जातं. या भूनिरीक्षण उपग्रहासह या उपग्रहांचे विशेष करून हे जे 3 उपग्रह सोडलेले आहेत त्याच्यातल्या मोठ्याचं नाव सांगितलं, दुसरे 2 पण आहेत त्याची पण नावं आपण बघूयात. त्याच्या अगोदर यांचं कार्य काय असणार आहे तर भूनिरीक्षण करण्याचं कार्य यांचं असणार आहे. म्हणजे भूमीचं निरीक्षण करणं हे त्यांचं खऱ्या अर्थानं कार्य असणार आहे. त्याचबरोबर हे जे उपग्रह सोडले गेलेत ते PSLV-C52 या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने अंतराळामध्ये विशेष यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेलेत. म्हणजे ते जे आपण म्हणू शकतोय की उपग्रहांचं जे सोडण्याचं साधन आहे, विशेष करून क्षेपणास्त्र आहे, ते क्षेपणास्त्र सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं नाव आहे PSLV-C52 हे त्याचं नाव आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर बाकी जे 2 उपग्रह आहेत, सगळ्यात मोठ्या उपग्रहाचं नाव काय आहे पुन्हा एकदा सांगतो, EOS-04 हे सगळ्यात मोठ्या उपग्रहाचं नाव आहे. आणि बाकीचे 2 आहेत त्याची पण नावं आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इन्स्पायरसॅट 1 आणि दुसरा आहे INS-2DT. ही 2 उपग्रह सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर बाकी इन्फॉर्मेशन आता बघूयात कोणकोणती दिलेत. या मोहिमेचं वर्णन जे आहे ते इस्रोने काय केले तर अद्भुत पूर्तता हे याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. कारण का तर याचं जे यश मानलं जात होतं केव्हा यशस्वी होईल ते यश जे आहे ते प्राप्त झाल्यामुळं ही पूर्तता पूर्ण झाली, त्याच्यामुळे अद्भुत पूर्तता असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत इस्रोचे ते कोण आहेत तर अध्यक्ष S सोमनाथ हे अध्यक्ष आहेत. आता नवीनच झालेले आहेत त्यामुळे यांचं नाव जे आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर 1710 किलोग्रॅम वजनाचा आणि 10 वर्षांचे आयुष्य असलेला EOS हा जो सर्व प्रकारच्या वातावरणात म्हणजे याचं वजन किती तर 1710 किलोग्रॅम आहे. EOS विषयी बोलतोय, दुसऱ्या 2 उपग्रहांविषयी बोलत नाही आपण. त्या EOS-4चं वजन आहे 1710 किलोग्रॅम. त्याचबरोबर 10 वर्ष हे त्याचं आयुष्य आहे, म्हणजे इथून पुढं 10 वर्ष त्याला काहीही होणार नाही. त्याचबरोबर हा सर्व प्रकारच्या वातावरणात टिकू शकतो आणि शेतीशी रिलेटेड, वनीकरणशी रिलेटेड, वृक्ष लागवडशी रिलेटेड, जलविज्ञानशी रिलेटेड, पूर आरेखनाशी रिलेटेड यांसारख्या कामासाठी याचा उपयोग होणार आहे. म्हणजे भूचं निरीक्षण करून याच्या सगळ्यांचा अंदाज आपल्याला लावता येणार आहे जमिनीचं निरीक्षण करून. त्याचबरोबर उच्च दर्जाच्या प्रतिमा मिळवण्यासाठी
याचा उपयोग केला जाणार आहे. म्हणजे प्रतिमांच्या आधारेच आपण जमिनीचं निरीक्षण करू शकणार आहे, ज्या की प्रतिमा या उपग्रहांद्वारे पुरवल्या जातील. ही खरं तर या उपग्रहांची माहिती होती, जे आपण यशस्वीरित्या प्रक्षेपित अवकाशामध्ये केलेले आहेत. त्यामुळं ह्याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो आणि इस्रोवरती क्वेश्चन फॉर्म होणं ही आयोगासाठी खूप कॉमन गोष्ट आहे. अनेक वेळा फॉर्म झालेले आहेत. त्यामुळं ही लेटेस्ट न्यूज जी आहे ती इस्रोशी रिलेटेड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असलं गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. आणि जे अध्यक्ष आहेत इस्रोचे ते नवीनच आता नियुक्त झाले, त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव आपण लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इथं खऱ्या अर्थानं आजचा लोकसत्ता जो आहे तो समाप्त होतोय. ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या, जे काही महत्वाचा मजकूर होता लोकसत्तामधला, विशेष करून स्पर्धा परीक्षा दृष्टीतून, तो आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. आशा आहे की तुम्हाला या एक्सप्लेनेशनचा नक्की फायदा होईल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा, आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा बेनिफिट होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.